आज आपण भाषा विषयासाठीचा 8वा प्रश्नसंच पाहणार आहोत. एकूण प्रश्न 25 असतील. पहा, प्रश्न 1 ते 3 साठी सूचना आहे. खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून लिहा. पहा, संवाद म्हणजेच उतारा दिलेला आहे आपल्याला इथे. तो सर्वप्रथम वाचून घेऊयात. तुला शाळेत पोहोचवायला घरी न्यायला येत नाही कोणी? काकांनी विचारले. येतं ना बाबा सकाळी शाळेत पोहोचवतात आणि मग ऑफिसला जातात. आमचा गडी सखाराम दुपारी न्यायला येतो, मुलगी म्हणाली. मग आज नाही आला तो? नाही ना, तो सुट्टीवर आहे आज. मग तू घरी कशी जाणार? काकांनी विचारले. मला घर माहीत आहे. सखाराम बरोबर रोज जाते ना, तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवलाय मी. तो बघा, समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढलाय ना, तिथून वळायचं. मग मोठं मैदान लागतं. तिथं एक बेकरी आहे. बेकरीजवळून अगदी सरळ गेलं ना काका, की येतं माझं घर. ती नीट समजावून सांगत होती. त्या धिटुकलीच्या बोलण्याची त्या काकांना गंमत वाटत होती. नाव काय बेटा तुझं? त्यांनी मध्येच विचारलं. पहा, असा संवाद दिलेला आहे आणि आता त्याखालील प्रश्न आपण पाहूयात. आणि पहा, संवाद ज्या वेळेला आपण वाचत असतो त्यावेळेलाच अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतील त्यांना आपण अंडरलाईन करू शकतो. म्हणजे पुन्हा उत्तरं शोधताना आपल्याला पटकन प्रश्नांची उत्तरं सापडतात. पहा, प्रश्न पहिला. हा संवाद केव्हा झाला असावा? पहा, हा संवाद केव्हा झाला असावा? पर्याय पाहूयात. शाळा भरल्यानंतर, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. तर आपण पहा इथे जर उतार्यामध्ये जर पाहिलं तर पहा इथे काय त्या मुलीने सांगितलं की आमचा गडी सखाराम दुपारी न्यायला येतो. दुपारी न्यायला येतो म्हणजे शाळा तिची दुपारी सुटत असणार आहे आणि म्हणून हा संवाद केव्हा झाला असावा? शाळा सुटल्यानंतरच दुपारी हा संवाद झालेला असावा. पर्याय तिसरा हे याचं उत्तर आहे. प्रश्न 2. या संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे? पहा, या संवादामध्ये काका, बाबा, सखाराम आणि मुलगी अशा 4 जणांचा उल्लेख संवादामध्ये आलेला आहे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 3. काकांना कशाची मौज वाटत आहे? पहा, पर्याय मुलीच्या बोलण्याची, मुलीच्या धीटपणाने बोलण्याची, मुलीच्या शाळेची आणि रस्त्यावरच्या रहदारीची. पहा, त्या धिटुकलीच्या बोलण्याची काकांना गंमत वाटत होती. धिटुकलीच्या बोलण्याची म्हणजे ती मुलगी जे धीटपणाने बोलत होती त्याची काकांना गंमत वाटत होती. म्हणून पर्याय दुसरा, मुलीच्या धीटपणाने बोलण्याची काकांना गंमत वाटत होती म्हणजेच मौज वाटत होती. पहा, इथे समानार्थी शब्द वापरलेले असतात. प्रश्न 4. ते मित्राला म्हणाले, अरे इतका श्रीमंत झालास पण तुझे धोतर फाटकेच. या वाक्यात कोणते विरामचिन्ह कोणत्या शब्दानंतर द्यायचे राहिले आहे? पहा, कोणते विरामचिन्ह राहिले इथे पर्याय जर पाहिले तर स्वल्पविराम अरे या शब्दानंतर, प्रश्नचिन्ह झालास या शब्दानंतर, उद्गारवाचक झालास या शब्दानंतर आणि स्वल्पविराम पण या शब्दानंतर. तर पहा, जर आपण इथे पाहिलं तर पहा, ते मित्राला म्हणाले म्हणजे त्यांच्या तोंडचं हे जसंच्या तसं वाक्य आहे. परंतु इथे पहा, अरे हे संबोधदर्शक किंवा हाक मारताना आवाज देताना हा शब्द आपण वापरतो आणि मग तिथे आपण थोडंसं थांबतो. अरे याच्यानंतर थोडासा स्वल्पविराम घेतो. अरे इतका श्रीमंत झालास म्हणजे इथे थोडंसं थांबण्याची गरज असते. म्हणून स्वल्पविराम पाहिजे होता आपल्याला कधी अरे या शब्दानंतर आणि तो इथे दिलेला नाही. म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5. खालीलपैकी दीर्घ स्वर कोणता? पहा, पर्याय इथे दुसरा पर्याय जर पाहिला तर इथे पहिला ऊ आहे म्हणजे हा रस्व ऊ आहे. इथे हा रस्व स्वर आहे, हा पण रस्व ई आहे आणि हा जर ऊ जर पाहिला तर हा दीर्घ ऊ आहे म्हणजे दुसरा ऊ आहे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 6. पृथ्वीसाठी प्रतिशब्द खालीलपैकी कोणता? पहा, आता इथे तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. समानार्थी शब्द इथे विचारलेला आहे. समानार्थी शब्दच म्हणजेच प्रतिशब्द. परंतु इथं असं विचारलं नाही की पृथ्वीसाठी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता, त्याच्याऐवजी प्रतिशब्द असं वापरलेलं आहे.
तर हे समजून घेणं, प्रश्न अतिशय समजपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आणि मग पहा, पृथ्वीसाठी प्रतिशब्द आहे ते वसुंधरा, हे याचं योग्य उत्तर आहे. लेणे, आरास आणि मणी हे पृथ्वीसाठीचे प्रतिशब्द किंवा समानार्थी शब्द नाहीत. प्रश्न 7, विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती? पहा, जोड्या आपण जर पाहिल्या पर्यायामध्ये तर सशस्त्र, अशस्त्र, संतोष, असंतोष, न्याय, अन्याय, अध्ययन आणि अध्यापन. याच्यामध्ये पहा, सशस्त्र आणि निशस्त्र अशी याची विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे, अशस्त्र नाही. सशस्त्र म्हणजे शस्त्र असलेला आणि निशस्त्र म्हणजे शस्त्र नसलेला, म्हणून ही चुकीची जोडी आहे, ते अशस्त्र दिलेलं आहे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 8, खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्दांची अचूक जोडी कोणती? पहा, अचूक जोडी आपल्याला लिहायची आहे. माकडाचा भुभुक्कार, पहा ही पहिली जोडी आपल्याला अचूक वाटत आहे. आता बाकीच्या जोड्या आपण पाहूयात. पहा, वाघाची काय असते? डरकाळी असते, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. हंसाचा कलर वाचतो आणि इथे चिवचिवाट दिलेला आहे, म्हणजे ही सुद्धा चुकीची जोडी आहे. मोरांची केकावली, पहा एक जर मोर असेल तर त्या एक मोराची काय असते? केकावली असते. आणि अनेक जर मोर असतील तर मोरांचा केकारव असतो, म्हणून ही जोडीसुद्धा चुकीची आहे. म्हणजे अचूक जोडी कोणती आहे? तर माकडाचा भुभुक्कार ही अचूक जोडी आहे, पर्याय पहिला. प्रश्न 9, पुढील पर्यायात नाम नसणारा शब्द कोणता? पहा, नाम नसलेला शब्द आपल्याला पाहायचा आहे. पहा, वाटा, हे सुद्धा वाटा म्हणजे एकतर रस्ता या अर्थाने असेल, किंवा वाटा म्हणजे भाग, एखाद्या वस्तूचा केलेला भाग म्हणजे वाटा, हे नाम आहे. काटा हे सुद्धा नाम आहे. आले आणि पर्याय चौथा गेले. आता पहा, ही दोन्ही क्रियापदं आहेत, परंतु पर्याय तिसरा जो आहे, इथे जो आले हा शब्द आलेला आहे, हे क्रियापद आहे, परंतु हे एका पदार्थाचं सुद्धा नाव आहे. अद्रक ज्याला आपण म्हणतो, चहामध्ये टाकतो ते, त्याला आले हा सुद्धा शब्द वापरला जातो, म्हणून त्या अर्थाने जर आपण घेतलं तर आले हे काय होणार आहे? नाम होणार आहे. आणि मग आता नाम नसलेला शब्द हा एकच राहिलेला आहे की गेले, हे काय आहे? क्रियापद आहे, नाम नाही. पर्याय चौथा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 10, खाली दिलेले विशेषण कोणत्या नामासाठी उपयुक्त नाही? पहा, कोणत्या नामासाठी हे विशेषण नसणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ताजे, पहा ताजे अन्न, अन्नासाठी हे विशेषण आहे. ताजे पोहे, पोह्यांसाठी सुद्धा हे विशेषण चालेल. त्याच्यानंतर ताजे जेवण, जेवणासाठी सुद्धा हे विशेषण चालेल. परंतु ताजे पुस्तक, पुस्तक कधी ताजे असतं का? पुस्तकासाठी ताजे हे विशेषण चालणार नाही, हे विशेषण उपयुक्त नाही, म्हणून पर्याय दुसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11, चेंडू या नामाचे लिंग कोणते? पहा, चेंडूसाठी आपण जर संबोधन जर विचार केला तर संबोधन आपण चेंडूसाठी तो चेंडू याप्रमाणे करतो, म्हणून चेंडू हे काय आहे? पुल्लिंग आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 12, पाऊस जोरात येतो या वाक्याचा काळ कोणता? पहा, पाऊस येतो म्हणजे येण्याची क्रिया त्याची चालू आहे, सध्या चालू आहे, म्हणून हा काय आहे? वर्तमान काळ आहे. पर्याय दुसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 13, अशुद्ध शब्द पुढीलपैकी कोणता? पहा, अशुद्ध शब्द लिहायचा आहे आपल्याला. आशीर्वाद हा बरोबर आहे. पाहून आणि ऊन हे तीनही शब्द शुद्ध आहेत, परंतु परीक्षा या शब्दामध्ये रला नेहमी दुसऱ्या ईची मात्रा असते, म्हणून पर्याय पहिला हा काय आहे? अशुद्ध शब्द आहे. प्रश्न 14, टिंब टिंब चले जाओ ही घोषणा दिली, रिकाम्या जागी योग्य उद्देश लिहा. आता पहा, पर्यायामध्ये आपल्याला उद्देश दिलेले आहेत. त्या उद्देशामधला कुठला उद्देश पर्याय जर आपण इथे ठेवला तर ही घोषणा पूर्ण होणार आहे, किंवा वरील वाक्य थोडक्यात पूर्ण होणार आहे. तर पहा, महात्मा गांधी चले जाओ ही घोषणा दिली, महात्मा गांधी यांनी चले जाओ ही घोषणा दिली, महात्मा फुले यांनी चले जाओ ही घोषणा दिली, आणि लाल बहादूर शास्त्री चले जाओ ही घोषणा दिली. तर पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. महात्मा गांधी यांनी चले जाओ ही घोषणा दिली, या प्रकारे हे वाक्यसुद्धा पूर्ण होतं. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 15,
धोंडा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? पहा, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पर्याय आहेत काठी, सोटा, दगड आणि दंडा. तर पहा, धोंडा यासाठी समानार्थी शब्द आहे दगड. धोंडा म्हणजे दगड. प्रश्न 16. पान उतारा करणे या वाक्प्रचाराचा पुढील अर्थ कोणता? पहा, वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पर्याय पहा, अपमान करणे, उताराने पाणी वाहणे, पुराचे पाणी कमी होणे आणि वरचढ होणे. तर पहा, पान उतारा करणे म्हणजेच अपमान करणे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 17. पशुपक्ष्यांबद्दलचे प्रेम या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पुढीलपैकी कोणता? पर्याय पहा, प्रेमळ, भूतदया, संवेदनशीलता, प्रसंगावधान. पहा, याच्यावरून जर आपण पाहिलं तर पशुपक्ष्यांसाठी ज्यांना प्रेम आहे तर त्याला काय म्हणतात? भूतदया. पशुपक्ष्यांबद्दलचे जे प्रेम असतं तर त्याला भूतदया म्हणतात. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 18. पहा, शब्द गोडे दिलेले आहे. बाजूच्या चौकटीतील अक्षरे जुळवून एक म्हण तयार केल्यास तयार होणाऱ्या म्हणीतील दुसरे व आठवे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? पहा, सर्वप्रथम म्हण तयार करून घेऊयात आणि मग त्यामधील दुसरे आणि आठवे अक्षर घेऊन शब्द बनवायचा आहे. दिलेल्या अक्षरांपासून म्हण कोणती तयार होते? तर उचलली जीभ लावली टाळ्याला ही म्हण तयार होते. आणि ही म्हण जर लिहिली तर त्यातलं दुसरं अक्षर आहे च आणि आठवं अक्षर त्यातलं येतं व आणि त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनतो चव. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 19. घास या शब्दाचा अर्थ नसलेला पर्याय कोणता? घास या शब्दाचा अर्थ नाही, अर्थ नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहा, घासचा अर्थ गवत हाही होतो. पहा, प्राण्यांना गाई गुरांना चारण्यासाठी किंवा त्यांना खायला देण्यासाठी जे गवत कापलं जातं त्याला घास म्हणतात, म्हणून हा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पर्याय 2. पदार्थांचा घास. आपण जे जेवण करतो त्यावेळेला आपण जो तोंडात घालतो तर त्याला घास म्हणतात, म्हणून याचा घास या शब्दाचा हा पण अर्थ होतो. आता घास जर क्रियापद म्हणून जर आपण वापरलं तर घास म्हणजे घासणे हा अर्थसुद्धा त्याचा होतो. आणि पर्याय 4 आहे घासलेट. तर घास म्हणजे घासलेट, घासलेट म्हणजे काय तर रॉकेल. तर घास या शब्दाचा हा अर्थ होत नाही, म्हणून पर्याय 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 20 ते 21. खाली दिलेला सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा. पहा, यातला पहिला प्रश्न आहे. टिंबटिंब हा सण चैत्र महिन्यात साजरा होतो. पर्याय आहेत रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आणि गुढीपाडवा. पहा, यावरून आपण लगेच याचं उत्तर सांगू शकत नाही आणि जरी सांगू शकत असेल तरी लगेच सांगायचं नाही. त्याच्या पुढील 2 प्रश्नसुद्धा आधी वाचून घ्यायचे आणि मगच उत्तराला टिक मार्क करायचे आहे. पुढील प्रश्न. या दिवशी टिंबटिंब मंदिरात सकाळी सूर्योदयाला त्यांचा जन्मोत्सव साजरा होतो. मग पर्याय आहेत राम, महावीर, हनुमान आणि दत्त. आता यामध्ये दत्त हा पर्याय जाणार आहे, कारण पहिल्या प्रश्नामध्ये तर दत्त जयंतीचं काही लिहिलेलं नाही किंवा दत्ताच्या सणाचं कुठलंही लिहिलेलं नाही आहे. आणि आता तिसरा प्रश्न पाहूयात. टिंबटिंब यांनी ही मंदिरे बाल उपासनेसाठी ठिकठिकाणी बांधली. बाल उपासनेसाठी कोणी मंदिरं बांधली? तर समर्थ रामदासांनी बांधलेली आहेत, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर समर्थ रामदास यांनी ही मंदिरे बाल उपासनेसाठी बांधली. मग आता याच्यावरून आपण 21व्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. या दिवशी टिंबटिंब मंदिरात सकाळी सूर्योदयाला त्यांचा जन्मोत्सव साजरा होतो. तर कोणाच्या मंदिरात? तर हनुमानाच्या मंदिरामध्ये. हनुमानाची मंदिरं त्यांनी बांधली होती, म्हणून या दिवशी हनुमान मंदिरात सकाळी सूर्योदयाला जन्मोत्सव साजरा होतो. आणि 20व्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यावरून हनुमान जयंती हा सण चैत्र महिन्यात साजरा होतो. पर्याय तिसरा हे याचं उत्तर असेल. 21व्या प्रश्नाचं उत्तर. या दिवशी हनुमान मंदिरात सकाळी सूर्योदयाला त्यांचा जन्मोत्सव साजरा होतो आणि समर्थ रामदास यांनी ही मंदिरे बाल उपासनेसाठी ठिकठिकाणी बांधली. अशा प्रकारे तिन्ही प्रश्नांची उत्तरे इथं आपली शोधून होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न 23वा. अर्धविराम हे विरामचिन्ह खालीलपैकी कोणते? पहा, अर्धविराम कोणता आहे? पहिला पर्याय पाहिला तर हा पूर्णविराम आहे. दुसरा पर्याय हा अर्धविराम आहे.
पहा, एक टिंब म्हणजे पूर्णविराम आणि त्याच्या खाली स्वल्पविराम म्हणजे याला अर्धविराम म्हणतात. हा विसर्ग आहे आणि हे संयोग चिन्ह आहे. अर्धविराम पर्याय दुसरा. प्रश्न 24. स्वातंत्र्यवीर खालीलपैकी कोणाला म्हटले आहे? पहा, स्वातंत्र्यवीर कोणाला म्हटले तर पर्याय पाहूयात. भगतसिंग, राजगुरू, बाबू गेनू आणि सावरकर. तर सर्वांना माहिती आहे स्वातंत्र्यवीर हे संबोधन सावरकर यांचं आहे. प्रश्न 25. आईसारखे पिल्लू खालीलपैकी कोणाचे नसते? पहा, ह्या प्रश्नाचा थोडासा विचार करायचा आहे. आईसारखे पिल्लू म्हणजे आईसारखे दिसणारे पिल्लू कोणाचे नसते? पहा, कुत्र्याचे पिल्लू हे कुत्र्यासारखे दिसते. त्याच्यानंतर पर्याय दुसरा गाय, गाईचे पिल्लू गाईसारखेच दिसते. पर्याय चौथा शेळीचे पिल्लू शेळीसारखेच दिसते. आणि पर्याय तिसरा आहे बेडूक, तर बेडकाचे पिल्लू हे त्याच्या आईसारखे म्हणजे बेडकासारखे दिसत नाहीत. पहा, साचलेल्या डबक्यामध्ये सुरुवातीला एक छोटासा माशासारखा आकार तयार होतो आणि त्या माशालाच नंतर 4 पाय येऊन आणि मग त्याची शेपटी जाऊन त्याचा बेडूक तयार होतो. म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे की बेडकाचं पिल्लू हे बेडकासारखं दिसत नाही म्हणजे त्याच्या आईसारखं त्याचं पिल्लू नसतं.